मेडिकल साठी स्वतःला प्रिपेअर करायला सुरुवात करायची. 2-1 महिन्यातून मुलाचे डोळे चेक करून घ्यायचे आणि आम्ही शक्यतो सांगतो डोळे चेक करायचे सिव्हिल हॉस्पिटलला. पालक करतात प्रायव्हेटला ओके दिसतं आणि सिव्हिलला आले की अनफिट करतात. हे मशिनरीचे प्रॉब्लेम आहेत, प्लस व्यक्तीवरती डिपेंड आहे. म्हणजे सिव्हिलला 4 डॉक्टर आहेत, आम्ही आता पाहतोय. एक डॉक्टर अगदी स्ट्रिक्टली चेक करतो, मुलांना अनफिट करतो. तिथं दुसरा डॉक्टर आता 5 मिनिटात सगळी मुलं फिट करतून जातो. हे त्या व्यक्तीच्या मूडवरती डिपेंड आहे. काही ठिकाणी अगदी असं केलंय की अच्छा चष्मा घातली कोण कोण मुलाची, ठीक आहे ये बाजूला या, बाकीच्याला चेक पण नाही केलेलं. हे व्यक्तीवर डिपेंड आहे. तुम्हाला कल्पना मी देऊन ठेवतो. इव्हन असंही मुलं आहेत की गेल्या वर्षी एक मुलगा होता ज्याला नगरला अगदी सिव्हिलला चेक केलं, मुलगा ओके आहे, काही सुद्धा डोळ्यामध्ये प्रॉब्लेम नाही. चंद्रपूरला मेडिकलला गेला अनफिट केला, नाही नाही विजन जास्त आहे. रिमेडिकल झालं कमांड हॉस्पिटल पुण्याला, अनफिट केला. आणि त्याला परत एकदा गेल्या वर्षी ऍडमिशन प्रक्रियेत थोडेसे गोंधळ झाले होते. पहिलीच वेळ होती ई काउन्सिलिंगची. तुम्हाला ई काउन्सिलिंग प्रोसेस होता आम्ही नंतर समजून सांगतो. त्या मुलाला परत आलं, म्हणजे अनफिट मुलांना परत सैनिक स्कूलचा कॉल येत नाही, त्या मुलाला रिपीट कॉल आला बिजापूरचा. तिथं पालक गेले, आम्ही सांगितलं अगोदर जावा 4 दिवस, कुठं ओळख निघते का बघा. ते पालक गेले, ओळख काढली, तो मुलगा बिजापूरला फिट झाला. जो इकडं ऑलरेडी 2 वेळा अनफिट झाला होता, तो मुलगा आता सैनिक स्कूलला शिकतोय. त्याला परत 15 सातारचा कॉल आला की सातारला मेडिकलला या, नाही म्हणलं आता हलू नका, फिट झालाय बाद झालं. सो एका हॉस्पिटलला तुम्ही फिट झालाय, दुसऱ्या हॉस्पिटलला अनफिट होऊ शकता. त्यामुळे आम्ही काय सांगतो, तुमचं टार्गेट काय आहे. समजा मला सातारा सैनिक स्कूलला जायचंय, मला चंद्रपूरला जायचंय, तर पुढच्या 4-6 महिन्यात कधीतरी तिथल्या सिव्हिल हॉस्पिटल जाऊन मेडिकल करून यावं. आपलं येणं जाणं होतं. काय करायचं, जाऊन फक्त केस पेपर काढायचा असतो, मला डोळे चेक करायचे. मग साताच्या डॉक्टरांना माहिती आहे हे डोळे चेक करतात, छोटा मुलगा म्हणजे हे सैनिक स्कूलची तयारी करतायत, तुम्हाला व्यवस्थित सगळं चेक करून सांगतात. सेम चंद्रपूरला होतं. ठीक आहे. सो मेडिकलमध्ये आपली मुलं अनफिट होऊ नयेत, ही काळजी तुम्हाला आत्तापासून घ्यावी लागणार आहे. सो मोबाईल गेम 100% काढून टाका. ऐकत नसतील मुलं आम्हाला सांगा, आम्ही त्यांच्याशी बोलू. वर्षभर आपल्याला हा संवाद चालू ठेवायचा आहे. म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं की आपण तयारी कशी करून घेतोय, यातला तो पार्ट खूप महत्वाचा आहे. कोणता? पालकांचा आणि आमचा संवाद. आम्ही तुम्हाला अगदी क्लिअरली सांगतो, हा क्लास जो आहे तो आमचा नाहीये, हा क्लास तुमचा आहे. हा क्लास चालतोय तुमच्या मुलांच्यामुळे आणि पालकांच्यामुळे. क्लास इतक्या पुढे आलाय त्याला आम्ही नाही कारणीभूत, त्याला तुम्ही सगळे कारणीभूत आहात. पालक हक्काने आमच्याकडे येतात, पण कधी येतात? मुलांची निवड झाल्यानंतर. मग मात्र पाहुण्या-रावळ्यांना, बाकीच्यांना आपलाच क्लास आहे चला. तो आपला क्लास आहे, तुम्ही आत्ता समजा. हक्काने आमच्याशी बोलत जा. आम्ही फक्त सांगतो भांडण कुणी किंवा वाद कुणी फक्त घालू नका. संवाद केलेला चांगला असतो, वाद घातला की त्यातनं काही मिळत नाही. अगदी प्रत्येक गोष्टीत, म्हणजे अगदी आम्ही सांगतो आमच्या टीचरचं लेक्चर व्यवस्थित होत नसतील, तुम्ही आम्हाला मेसेज देऊन कल्पना देऊ शकता. प्रत्येक बॅचला एक कॉर्डिनेटर नेमलेला असतो, सगळे टीचर जुने आहेत. तरी सुद्धा काय होतं, एखाद्या लेक्चरला मागे पुढे होऊ शकतं. आम्ही लगेच त्या टीचरशी बोलून घेतो. त्याच्यानंतर कधी पेपरमध्ये मिस्टेक असेल किंवा तुमच्या मुलाला काही जमत नसेल, तुमचा मुलगा अभ्यास नीट करत नसेल, एखाद्या सब्जेक्टमध्ये तो वीक असेल, त्याला त्या पर्टिक्युलर टॉपिक जास्त तयारी करून घ्यायचे असतील, असे बरेचसे प्रश्न असतात. आम्ही सांगतो आमच्याशी ओपनली बोलत जा, ह्या गोष्टी लपवून ठेवू नका. हे जर आपण केलं तर निश्चितपणे तुमची मुलं मेरिटमध्ये येतील. मी तुम्हाला म्हटलं की आपण काय करणार आहे, प्रत्येक 1-1.5 महिन्याला पालक मिटिंग घेणार आहे. तुमचे प्रश्न पालक मिटिंग मध्येच मांडणं गरजेचं आहे असं नाही. तोपर्यंत वाट पाहणं गरजेचं आहे असं नाही. आठवड्यातनं एकदा तरी टीचरशी तुमचं बोलणं झालं पाहिजे. आठवड्यातनं 10 दिवसातनं 15 दिवसातनं प्रत्येक बॅचला एक कॉर्डिनेटर दिलेला असतो, त्याच्याशी बोलणं झालं पाहिजे. की आपला मुलगा, आणि ते अनालिसिस तुमच्याकडे पाहिजे. पालक लिहून ठेवतात प्रत्येक टेस्टला पडलेली मार्क्स, प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक सब्जेक्टमध्ये पडलेली मार्क्स. पण नेहमी काय आम्ही काय करतो ऑफलाईनला, की समजा मॅथ्सचा पेपर झाले तर 15 दिवसाच्या पेपरची रोज मुलं घरी मार्क्स लिहितात, पालक लिहितात. पण त्या 15 दिवसात काय लिहिलं जातं, की आज मॅथ्सचा पेपर झाला, माझे 5 प्रश्न चुकले, तर ते कोणत्या टॉपिकचे चुकले ते टॉपिक लिहिले जातात. या पद्धतीने 15 दिवस लिहिल्यानंतर आपण काय पाहतो, की 15 दिवसात कॉमनली कुठले टॉपिक आहेत ज्याचे प्रश्न तो मुलगा नेहमीच चुकतोय. म्हणजे आपल्याला कळतं की प्रॉब्लेम कुठे आहे. मॅथ्स मध्ये 50 आउट ऑफ 45 पडतायत, म्हणजे 5 जात आहेत ना, त्यातले 2 सिली मिस्टेकनं जातात, पण 3 टॉपिक असे असतात ज्याचे प्रश्न तो नेहमी चुकतो. मग त्या मुलाला मॅथ्सचे ते 3 टॉपिक जास्त करायची गरज आहे.
काही मुलं मॅथ्सला खूप चांगली असतात, आयटी वीक असतात, किंवा मॅथ्स आयटी खूप चांगलं, सोडवाय सांगा एक नंबर, पाठांतराचा कंटाळा, मग तो मुलगा जीके लँग्वेज मागे पडतोय. प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. हे अनालिसिस तुम्हाला इंडिव्हिज्युअली करावं लागणार आहे. ऑनलाईनला आहात, ऑफलाईनला सुद्धा आम्ही ते सांगतोय अनालिसिस करायला, आणि मग त्याच्यावरती आपण संवादातनं मार्क काढत असतो. आम्हाला मुलं कंटिन्यू मेसेज करतात, फोन करतात, पेरेंट्स करतात. फक्त काय होतं की लेक्चर सुरू असतो, तो डिरेक्टली कॉल कोणी करू नका, व्हॉट्सअपला मेसेज, आणि शक्यतो टाईप करून मेसेज टाकण्यापेक्षा ऑडिओ टाकायचा. जे काय तुम्हाला म्हणायचंय ना ते ऑडिओतनं पाठवायचं. आम्ही काय करतो, तुम्हाला माघारी फोन करतो की ऑडिओ टाकून तुम्हाला तुमच्या प्रश्नावरती सोल्युशन देतो. पण हे तुम्हाला वर्षभर करायचं आहे. आम्ही पालकांना काय सांगतो माहितीये का, म्हणजे एक जनरल टेंडन्सी आहे, कुठेही तुम्ही जा, जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत तुमच्याकडे स्पेशली अटेन्शन जात नाही. आज आमचं ऑनलाईनला टीचर सगळ्या मुलांच्यावर लक्ष आहे, पण जे पेरेंट्स नेहमी मुलाच्या बाबतीत जागरूक असतील त्या मुलावरती जास्त लक्ष ठेवावं लागतं. कारण ज्यावेळेस तुम्ही परत महिन्याभर तुम्ही आम्हाला फीडबॅक देताय तुमच्या मुलाच्या बाबतीत, तर आम्हाला माहिती आहे की परत तुमचा फोन आम्हाला येणार आहे, मेसेज येणार आहे, आम्हाला तुमच्या मुलाची प्रगती सांगायची. सो आम्हाला तुमचा मुलगा माहित पाहिजे. काही पालक असे असतात जे बोलत नाहीत. आम्ही अगदी सांगतो की तुम्ही असं नका समजू की आमचे शिक्षक आहेत किंवा आम्ही आहे, आणि मग पालक म्हणतात नाही मी शेतकरी आहे, मग मी कसं बोलू, मला कळत नाही. जसं तुम्हाला बोलता येईल तसं बोला. आम्ही पण सामान्य आहोत आणि तुम्ही पण सामान्य आहात. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, आमच्याकडे खूप शेतकऱ्यांची मुलं आहेत ज्यांना एबीसीडी काय मराठी सुद्धा वाचता येत नाही, पण त्यांची मुलं सैनिक स्कूलला शिकतायत. पण ते प्रॉब्लेम येऊ सांगतात, सर माझा हा मुलगा अभ्यास करत नाही, हा उठायला कंटाळ करतो बघा. हे हे सगळे गोष्टी आमच्याशी डिस्कस करतात, आम्ही मुलांशी बोलतो आणि मार्क काढतो. बरेचसे पालक असे आहेत, स्वतः शिक्षक आहेत, तुमची मुलं तुमचं ऐकणार नाहीत, हे ठरलेलं आहे. मी आता तुमची मुलं तुमचं ऐकणार नाहीत. अहो सर, मी स्कूलमध्ये माझ्या पुढे एक मुलगा सुद्धा मी सांगितलं ना, लगेच एका शब्दात ऐकतात. आणि माझा किती ओरडा, मग मी म्हणते सर मी याला रोज ओरडते, मी रोज फटके देते, पण हे माझं ऐकतच नाही. नाहीत ऐकत. हे सगळ्या घरातली कंडिशन सेम आहे, तुमच्या काय ना माझ्या काय. माझी मुलगी माझं काहीच ऐकत नाही. थोडंफार मम्मीच ऐकते, माझं ऐकत पण नाही. पण आमच्याच टीचर ज्यावेळी सांगितलं जातं की आरोही हा तुला होमवर्क करायचा आहे, मग मात्र करते का, टीचरनी सांगितलं. तो हा फरक प्रत्येक घरात आहे. तर तुमची मुलं जर ऐकत नसतील तर जास्त रागात बसत राहू नका. आम्हाला सांगा, आम्ही त्यांच्याशी बोलू, त्यांना समजवू. सो वर्षभर आपल्याला या पद्धतीनं एकमेकांशी संवाद ठेवायचा आहे. पालकांना कधी ऑनलाईनचं शक्य झालं, आसपास आपल्या ऑफलाईन क्लास असतो, कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यात तुम्ही तिकडे गेलाय, त्याला तिथं घेऊन जायचं, क्लासवरती क्लास दाखवायचा, तिथल्या टीचर्सना भेटवायचं, बोलायचं. थोडं वर्ष, हे 8 महिनेच आहेत तुमच्याकडं, व्यवस्थित वर्कआउट करून घ्या. निश्चित तुमची मुलं मेरिटमध्ये येतील. आणि हे आपण वर्षभर करणार. आम्ही कधीही तुम्हाला म्हणत नाही, आमचे कुठलेही टीचर म्हणणार नाहीत की मी 4 वर्षाला शिकवतोय, तुम्हाला जास्त कळतं का मला जास्त कळतं. आम्ही काही तुम्हाला म्हणणार नाही की नाही तुम्हाला काय कळते, आम्हाला खूप जास्त कळतं, आमची मुलं राज्यातली टॉपला येत आहेत, अर्धी मुलं आमची सिलेक्ट होत आहेत, म्हणजे आम्हाला जास्त कळतं. नाही, आम्ही पालकांच्या सगळ्या सूचना ऐकून घेतो. त्यानंतर आमचे जे ब्रँच ओनर आहेत, वेगवेगळ्या शाखा आहेत, आम्ही सगळ्यांची मीटिंग होते, आम्ही एकत्रित त्या गोष्टी डिस्कस करतो, आम्ही टीचरशी सुद्धा बोलतो की हे इम्प्लिमेंट केल्यानंतर याचा फायदा आहे की तोटा आहे, हे इम्प्लिमेंट करणं शक्य आहे प्रॅक्टिकली की नाही, याच्यानंतर ठरवतो त्या गोष्टीचं काय करायचं ते. जर शक्य असेल तर आम्ही ते इम्प्लिमेंट करून घेतो, नसेल तर पालकांना आम्ही सांगतो की सर हे शक्य नाही. त्यावेळेस पालकांनी पण समजून घ्यायचंय, मागचे 4 वर्ष आम्ही क्लासमधनं रिझल्ट लावतोय म्हणजे काहीतरी समजतंय. नाही नाही, आत्ताच माझ्या मुलाला हे सगळं आलं पाहिजे, माझा मुलगा खूप हुशार आहे, त्याला एकदा त्यानं कुठली गोष्ट शिकली की जमते, तर तुम्ही जरा हे रिपीट करत बसा. नाही, थोडं पालकांनी ह्या गोष्टी समजून घ्यायच्यात. ते एक प्रोसेस आहे, प्रोसेसमधनं मुलं गेली पाहिजेत. सैनिक स्कूलचा पेपर खूप अवघड असतो. तुम्ही गेल्या वर्षीचे मागच्या 4-5 वर्षातले पेपर काढा, आणि ऑनलाईन तुम्हाला मिळतील तलाठी भरती, पोलीस भरती, मिलिटरी भरतीचे असे पेपर मिळतील. एकमेकांशी जरा कम्पेअर करून बघा. अगदी शिक्षक भरतीचे पेपर सुद्धा काढा आणि कम्पेअर करा. तुम्हाला दिसेल की 60-70% पोर्शन सेम आहे. इव्हन काही एक्झामचे पेपर सोपे आहेत तुमच्या मुलांच्या पेक्षा. आम्ही मागच्या वर्षी प्रॅक्टिकल म्हणून PSI प्रीचा पेपर मुलांना सोडवायला दिला, ज्याच्यामध्ये पासिंगला 42 मार्क्स लागतायत. 74चा क्लासमध्ये टॉपर आहे. तुमची आत्ताची मुलं काय लेवलला जातात हे तुमच्या लक्षात येईल. अजून एक 4 महिने थांबा, ऑक्टोबर-नोव्हेंबरला तुमच्या मुलांना 7वी, 8वी, 9वीची मॅथ्सची पुस्तकं सोडवायला द्या. आणि नाही सोडवली तर आम्हाला सांगा.
आम्ही तुम्हाला ही गॅरंटी कधीच देणार नाही की तुमचा मुलगा आमच्या क्लासला लावला म्हणून 100% सिलेक्ट होईल. मी तुम्हाला ही गॅरंटी देऊ शकतो की बाबा तुमच्या मुलात ही मात्र सुधारणा होईल. तुमचा मुलगा 7वी-8वीची गणित आत्ता सोडवू शकेल. तुमचा मुलगा क्लासमध्ये 15वा येतोय 20वा येतोय ना, टॉप 4-5 मध्ये तो येणार. आणि हे पालकांचे फीडबॅक आमच्याकडे आहे सर, खूप फरक पडलाय. तुमचा मुलगा आता किती अभ्यास करतो किंवा तुमचा मुलगा क्लास लावायच्या अगोदर किती अभ्यास करत होता किंवा त्याच्या स्कूलमधले त्याचे फ्रेंड्स किती अभ्यास करतात आणि एक 8 महिन्यानंतर तुमचा मुलगा किती अभ्यास करतो ती मुलं किती अभ्यास करतात याचं कम्पॅरिझन करा. तो फरक तुम्हाला दिसेल. ही छोटी मुलं आहेत 16-16 तास अभ्यास करतात. आम्हाला त्यांना सकाळी म्हणावं लागतं बाळा 4ला नको उठू 5ला उठ. हॉस्टेलला 11ला जबरदस्ती आम्ही मुलं झोपवतो. जबरदस्ती झोपवतो. नाही नाही सर माझं हे बाकी आहे. त्याला माझ्यापेक्षा नेहमी 2 मार्क जास्त पडतात. मला थोडं पुढे जायचंय. एक कॉम्पिटिशन सुरू होतं एकमेकांच्यात. प्रत्येकाची पद्धत वेगळी असती. एखादा मुलगा असा असतो ज्याला खूप मेहनत करावी लागते, त्यावेळेस मार्क्स मिळतात. काही मुलं अशी असतात, थोडं जरी केलं तरी मार्क्स मिळतात. माझ्याकडे ऑफलाईन मुलं आहेत, जसं तुम्हाला सांगितलं, फाळके राज्यात पहिला आला, पण त्याला खूप मेहनत करावी लागते मार्क्स मिळवण्यासाठी. तो रिपीटर आहे. गेल्या वर्षी मार्क्स त्याला 230च्या आसपास काहीतरी आहेत, 20 ते 30. आणि त्याच वेळेस माझ्या गेल्या वर्षी अशी मुलं आहेत, जी 4थला असतानाच निवड झाली. 264-265 मार्क्स मिळून ती 4th मधनं 6ला गेली, सैनिक स्कूलला शिकतायत. मग आता ती मुलं ज्यांनी गेल्या वर्षी पहिल्या अटेम्प्टला 260 प्लस मार्क्स घेतलेली हुशार, का ज्याने सेकंडला 290 घेतले ते हुशार. पहिल्या अटेम्प्टला 112 मार्क्स घेतलेला मुलगा सेकंड अटेम्प्टला 250 मार्क्स घेऊन सिलेक्ट झालाय. इतके बदल मुलांच्यात आहेत. रिपीटला मार्क्स खूप वाढतात. काही मुलं अशी आहेत जी वर्षभर मेहनत करतात. आता एक मुलगा आहे 4th स्टँडर्डचा आहे, ओम सरगर म्हणून. पहिलाच अटेम्प्ट आहे, 269 मार्क्स पडले. तर तुम्हाला 282 सांगितला, पहिलाच अटेम्प्ट आहे. पण ज्याला 269 पडले, सातारला पहिल्या लिस्टमध्ये कालच त्याचं मेडिकल झालं, सिलेक्ट झालं सगळं, ऍडमिशन प्रक्रिया. तो मुलगा आहे खूप हुशार, पण अभ्यासाचा कंटाळा. क्लास नंतर त्यानं फक्त शेवटचे 2 महिने घरी अभ्यास केला. नाहीतर क्लासमध्ये जेवढं होईल तेवढंच करता, घरी गेला की बॅग बाजूला टाकून द्यायचं. पेरेंट्स म्हणायचे जाऊ द्या 4thला. आम्ही शेवटचे 2 महिने त्याला 2-3 वेळा पनिशमेंट झाली, ओरडलो, म्हणून त्याने 2 महिने शेवटच्या घरी अभ्यास व्यवस्थित केला. तेवढ्यात त्याला 269 पडले, मेरिटमध्ये लागलाय आणि शिकतो. मुलांच्या मध्ये फरक आहे. त्याला एकदा जरी वाचलं ना, ते लक्षात राहतं. आम्ही पेरेंट्स सांगितलं, सैनिक स्कूल गेल्यानंतर ह्याची थोडी काही दिवस काळजी घ्या. हा मुलगा 290 वाला जो मुलगा आहे ना, त्याच्या पुढे जाईल. आम्हाला ती क्वालिटी मुलांच्यातली समजून येते. ती आम्ही मुलं रोज पाहत असतो. तसं तुमची सुद्धा मुलं आज किती मार्क्स पडतात किंवा थोडं पाठीमागं पुढं मार्काने राहिला नाही. प्रत्येक मुलाची कॅपॅसिटी वेगळी आहे, पण मुलं ती युटिलाइज करत नाहीत. आहे हुशार पण करत नाही. आम्ही त्यानंतर बॅचेस वेगळ्या करतो. मी आत्ताच सांगतोय, जी मुलं सिन्सिअरली अभ्यास करतात अशा मुलांची बॅच वेगळी होणार आहे. त्यावेळेस पालकांनी येऊ नका की माझा मुलगा जर क्लासमध्ये कंटिन्यू पहिला येतो स्कूलमध्ये आणि तुम्ही त्याला त्या बॅचला का नाही बसवत. खूप हुशार आहे, असेल हुशार, पण तो सिन्सिअर नाही म्हणून त्याला आम्ही दुसऱ्या बॅचमध्ये बसवतो. आम्ही इथं आमचे सुद्धा ऑफलाईनला क्लास 1, 2, 3 करतो. 1 मध्ये बसवलाय, चांगला अभ्यास करतोय, मार्क्स पडले. 8 दिवस जर त्यानं अभ्यास नीट नाही केला, सकाळी लवकर नाही उठला, मार्क्स डाऊन व्हायला लागले, उचलतो त्याला बॅच नंबर 2 मध्ये नेऊन बसवतो. मग त्याला कळतं अरे आपण खाली का आलो. आपल्याला कंटिन्यू रोज अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे. हे घरी सुद्धा तुम्हाला करून घ्यावं लागणार आहे. त्या गोष्टी इम्प्लिमेंट तुम्हाला मुलांच्याकडून करून घ्याव्या लागणार आहे. तर त्या गोष्टी आम्हाला तुम्ही प्रत्येक वेळेस सांगू शकता. त्या बाबतीत आम्ही ओपन आहोत. ठीक आहे. सगळ्यात शेवटचा पॉईंट की सैनिक स्कूलला का जायचं, की सैनिक स्कूल म्हणजे काय. यातल्या 90% पालकांनी हे ऐकलेलं असतं की नाही सैनिक स्कूलला गेले की आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये ऑफिसर बनतं, मुलगा एनडीएला लागतो. जो तो उठतो आणि कुठल्या स्कूलला एनडीएतनं किती मुलं गेलीत याचा रिपोर्ट काढत पालक बसतात. नाही ह्या स्कूलमध्ये एवढी गेली, ह्या स्कूलमध्ये एवढी गेली, म्हणजे हे स्कूल चांगलं, हे स्कूल चांगलं नाही. एक लक्षात घ्या, एनडीएच एवढंच टार्गेट सैनिक स्कूलचं नाहीये. आता सातारा सैनिक स्कूलला ऍव्हरेजली 100 मुलं दरवर्षी घेतात. एनडीएला किती मुलं जातात? 4, 5, 7. चंद्रपूरला गेल्या वर्षी 2 का 3 मुलं एनडीएला गेली. 5, 8, 10, 10-15च्या वर कुठल्याही सैनिक स्कूलचा रेशो नाहीये एनडीए. मग बाकीची मुलं पुढे जातात. जर 5 मुलं आता या वर्षी एनडीएला गेली सातारा सैनिक, मग बाकीची 95 मुलं गेली कुठे. हा ऍक्च्युली संशोधनाचा विषय आहे. पालकांनी इथं विचार करायची गरज आहे. पालक फक्त एकच टार्गेट डोळ्यासमोर ठेवतात, कारण तेवढंच त्यांनी ऐकलेलं असतं. असं नाहीये की सैनिक स्कूलला गेला म्हणजे एनडीएला जाणं.
आमच्याकडे कित्येक असे पालक आहेत जे सैनिक स्कूलचे एक स्टुडंट आहेत, ते डॉक्टर आहेत. ज्या तुम्हाला मुली म्हटलं पहिल्या बॅचला राज्यातली पहिल्या आल्या मुली, सिद्धी रावखंडे आली, पियुष चव्हाण आली, त्यांचे आई वडील डॉक्टर आहेत आणि ते सैनिक स्कूलचे माझे विद्यार्थी आहेत. काही पालक वकील आहेत, ते सैनिक स्कूल माझे विद्यार्थी आहेत. इंजिनियर आहेत, काही जण बाहेरच्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावरती आहेत, सैनिक स्कूलचे एक स्टुडंट आहेत. अगदी आपले उपराष्ट्रपती सैनिक स्कूल चित्तोडगडचे स्टुडंट आहेत. सातारचे एसपी होते, आता गडचिरोलीला आहेत, संदीप पाटील सैनिक स्कूलचे विद्यार्थी आहेत. सोलापूरचे पाठीमागचे कलेक्टर होते, सैनिक स्कूलचे विद्यार्थी आहेत. अगदी चीफ इन्कम टॅक्स कमिशनर राज्याचे डॉक्टर नितीन पाटील सैनिक स्कूलचे विद्यार्थी आहेत. सो सैनिक स्कूलमधनं तुम्हाला हवं ते फील्ड चॉईस करता येतं. बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की 10वी नंतर मुलाला सैनिक स्कूलमधनं काढून आणले आणि आम्ही नीटची तयारी करतो. करतात, यावर सुद्धा भरपूर पालकांनी ते केलंय. तुम्हाला चॉईस आहे. तुम्हाला मगाशी म्हटलं, धैर्या गोस्वामी ओबीसीतनं मुलगी राज्यात तिसरी आहे, त्यामुळे तिला झारखंडला जावं लागलंय. आई वडील डॉक्टर आहे, झारखंडला तिला ऍडमिशन घेऊन आले सैनिक स्कूलला. ते तिला 10वी नंतर घेऊन येणार आणि नीटची प्रॅक्टिस करून घेणार. का? आपलं ऑलरेडी हॉस्पिटल आहे. सो तुम्हाला सगळे मार्ग उपलब्ध आहेत. मग 10वी पर्यंत तो 12वी पर्यंत तुम्हाला जेवढे ठेवायचे तुम्ही ठेवू शकता. कशासाठी आपण सैनिक स्कूलला मुलांना पाठवतो? तर सैनिक स्कूलचे फायदे आहेत. एक म्हणजे येणारे सगळे विद्यार्थी कॉम्पिटिशन मधून येतात, स्पर्धेतून. असं तुमच्याकडे कुठलंही स्कूल नाहीये की जिथं सगळेच हुशार मुलं शिकतायत. तुम्ही आज लाखांना 2-2 लाखांना फी भरत असाल तरी तुमची सगळीच मुलं हुशार आहेत त्या स्कूलमधली, असं नाहीये. ज्याची कुवत आहे पैसे भरायची, त्याचा मुलगा किंवा मुलगी त्या स्कूलला आहे. अगदी मला सुद्धा तर माझ्या मुलीला वर्षाला सगळं पकडून 2.25 लाख रुपये खर्च होतो मुंबईला स्कूलला. मीही तिला तिथनं आता काढलंय. फोर्थला पहिला अटेम्प्ट आहे, सैनिक स्कूलची तयारी करते दिवसभर. फोर्थ फिफ्थला सैनिक स्कूल झालं ठीक, नाहीतर सिक्सला परत माघारी घेऊन जातो. आम्ही स्कूल शिफ्ट केलंय मुंबईवरनं सातारा आणि दिवसभर क्लास करा. तो फी जास्त भरायची कॅपॅसिटी आहे म्हणून ते स्कूल चांगलं असं नाही. सैनिक स्कूलला सगळी मुलं स्पर्धेत आली. आतमध्ये म्हणजे आपण जसं म्हणतो ना, वातावरण तसं जसं तसं आपण घडतो. ती मराठीत म्हण पण आहे, ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या. चांगला गुण लागतो ना. मग जर सगळी चांगलीच मुलं एकत्र आली तर निश्चित त्यांना करिअरचं जे काय समोरचं ध्येय आहे ते ध्येय गाठण्याचं वेळ लागतं. सैनिक स्कूलमध्ये त्यांचे एक स्टुडंट कंटिन्यू येतात, मुलांना गाईड करतात. 15 दिवसाला महिन्याला मोठमोठे अधिकारी सैनिक स्कूलमध्ये येतात, ते मुलांना गाईड करतात. अगदी मागच्या 2 महिन्यापूर्वी आसाम रायफलचे ब्रिगेडियर सैनिक स्कूल सातारला आले होते. त्यांनी 6वीच्या मुलांना म्हटलं, जी काही मुलं टॉप 10 येतील, ABCD डिव्हिजन आहे, 4 डिव्हिजन मधून म्हणून जे पहिली 10 आहेत त्यांना आम्ही तुम्हाला अभ्यास दौऱ्यावरती घेऊन जाऊ. 7वी 8वी 9वी 10वीची पण काही मुलं त्याच्यामध्ये त्यांनी घेतली, ती टॉपची आहेत ती. प्लेन सैनिक स्कूल स्वतःच्या खर्चानं मुलांना घेऊन गेले 10 दिवस. मध्ये आम्ही फोटो व्हिडिओ पाहिले, पाठवले होते. किती मुलांनी पाहिले माहित नाही. मग तुमचा 6वीचा विद्यार्थी प्लेन स्वतःच्या खर्चानं गेला. तिथं सुद्धा राहिलेत कुठं? आर्मीचे जे हेडक्वार्टर्स आहेत त्याच्यामध्ये राहतात. त्यांनी आसाम पाहिलं, नागालँडला त्यांना घेऊन गेले, तिथले त्यांनी सैनिक स्कूल पाहिलं, मुलांशी भेटले. आर्मीच्या अधिकाऱ्यांनी त्या मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम, माहितीपर कार्यक्रम, त्यांना सगळ्या मशिनरी दाखवल्या. मुलांनी इतकं एन्जॉय केले. त्या इतक्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर त्यांचे फोटो व्हिडिओ येत आहेत. आमचे पालक कनेक्टेड आहेत, त्यांचे नुसतं आम्ही फेसबुकवर हे पाहतोय, सगळीकडे मुलांचे ते फोटो व्हिडिओज आहेत. इतके पालक खुश आहेत. म्हणजे ह्या वयात एवढं मोठं एक्सप्लोजर मिळाले, अजून काय पाहिजे आमच्या मुलांना. आणि जी 6वीतनं 10 मुलं घेतली त्याच्यामध्ये 6 मुलं आणि 1 मुलगी, 7 जण ऐक्यांचे आहेत. पालक इतके खुश आहेत की आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा मुलं टॉप कंटिन्यू चालतायत. हे तुमच्या मुलांना सैनिक स्कूल देतं. मुलांचा फिटनेस, आज तुम्ही बघा मुलं किती कंटाळा करतात, सकाळी लवकर उठाय नको. त्यांची तब्येत बघा, सगळ्यांचे गाल तुम्हाला मस्तपैकी बाहेर दिसतात. मम्मीला पण वाटतं माझा मुलगा किंवा मुलगी गुडगुडीत दिसावी, गाल बाहेर असावेत. नाही, खाण्यापिण्याची त्यांच्या चॉईस बघा, पिझ्झा बर्गर, हेल्दी खाणं नाहीये. सैनिक स्कूलला तुम्हाला तुमचं डाएट आणि फिटनेस याच्यावरती खूप जास्त वर्कआउट केलं जातं. तुमचा मुलगा मुलगी हाईटनं कमी असेल, हाईट त्यांची भरपूर वाढते. फिटनेस तुम्हाला अगदी सडपातळ मुलं मुली दिसतील, आम्ही तुम्हाला फोटो पाठवून देऊ किंवा त्या मुलांच्या व्हिडिओ बघा. ती मुलं आम्हालाही ओळखू येत नाहीत, इतका त्यांचा प्रचंड फिटनेस आहे. परवाच तमिळनाडूची मुलं सुट्टीवर आली, मुलगा आहे प्रॉपर उस्मानाबादचा, पण भेटायला सातारला आले पालक पहिले घेऊन. म्हणले सर हे बघा, आम्हाला मुलगा ओळखून नाही आला. त्याला म्हणलं खूप बारीक झालाय. नाही, म्हणलं सर मी बारीक नाही, फिट झालोय, मला खूप शरीर हलकं हलकं वाटतं, तुम्ही मला किती पळायला सांगा. म्हणलं किती पळू शकतोस?
म्हणला सर रोज 5-7 किलोमीटर आम्हाला पळावं लागतं. म्हणलं अर्धा किलोमीटर, नाही म्हणलं अर्धा किलोमीटर सांगा मी पळतो. म्हणला सर 4 आणि 5 किलोमीटर आम्हाला घाम सुद्धा येत नाही, इतकं आम्ही रोज वर्कआउट करतो. जोपर्यंत तुम्ही थांब म्हणणार नाही तितका वेळ मी पळू शकतो म्हटला चॅलेंज. सो ही मुलांची फिटनेस लेवल सैनिक स्कूलला होती. कित्येक मुली अशा होत्या की आम्हाला पेरेंट्स सांगायला लागले की मुलींचं वेट भयंकर वाढलंय तुमच्या, लक्ष द्या. त्या मुली सुद्धा आता एकदम फिट झाले. सो तो फिटनेस तुमच्या मुलांना येतो. आतमध्ये खायला सगळं मिळतं, चिकन आहे, मटन आहे, अंडी आहेत, आईस्क्रीम पासून सगळं मिळतं, पण तेवढंच वर्कआउट करून. सो मुलं तुमची फिट होतात. आयुष्यभर तो फिटनेस कामाला येतो. जे सैनिक स्कूलचे अधिकारी आहेत रिटायर झाले त्यांच्याकडे जरा बघा. आम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी इथं एक जनरल साहेब आहेत रिटायर्ड, त्यांना बोलवलं होतं की 10वीच्या मुलांना मार्गदर्शनासाठी एक कार्यक्रम ठेवला होता. 1.5 तास ती व्यक्ती उभं राहून बोलत होती, वय आहे 75. म्हणले सर मी नाही बसून बोलणार. आणि 72 एजला त्यांनी पीएचडी मिळवली. तुम्हाला आम्हाला आहे का शक्य? आपण 70, 72, 75 आपलं काय कंडिशन असेल? आपले आई वडील 100-110 वर्ष असे जगलेले आहेत. आपलं आयुष्यमान कमी झालंय हे तुम्हाला आम्हालाही माहिती आहे आपल्या लाईफस्टाईलमुळे. का? फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी आहेत, घरातनं मुलं खेळायला जास्त जात नाहीत, मोबाईल फोन बसतायत. आणि मुलांचं आपल्यापेक्षा कमी का? खाणं पिणं तसं आहे. आज सैनिक स्कूल तुम्हाला ज्यावेळेस फिटनेसचं वेळ लावतं ना, त्या मुलांचं आयुष्यमान वाढतंय. आतमध्ये तुम्हाला सांगितलं मोबाईल नाही. 10वी-12वी मुलांना मोबाईल, मग सोशल मीडिया वगैरे असलं काही नाही. पूर्वी टेन्शन होतं की 10वीत आता 11वीला माझा मुलगा निघालाय, माझी मुलगी 11वीला निघाली, कॉलेजला जाणार आहे, कॉलेजला गेले की बिघडतात. ते दिवस सध्या 7वी-8वीकडे आले. जे 10वी नंतर टेन्शन असायचं ना ते आता 7वी-8वीला आहे. आणि ही रिअल फॅक्ट आहे, कुणी याला नाकारू शकत नाही. सैनिक स्कूलला डिसिप्लिन मुलांना लावतात. पण मुलांना मुलं म्हणणार सर सांगतात एवढा अभ्यास करायचा आहे, मग सैनिक स्कूलला मी जाऊ की नको जाऊ? मी अभ्यास करू की नको? फक्त अभ्यासच आहे का? फक्त डिसिप्लिनच आहे का? तर असं काहीही नाहीये. आत्ता जेवढा आम्ही अभ्यास तुम्हाला सांगतोय, याच्या निम्मा अभ्यास सुद्धा सैनिक स्कूलला नसतो. तुम्ही विद्यार्थ्यांना विचारा, 50% स्टडी नाही. रेग्युलर स्कूल सारखं स्कूल होतं, त्यानंतर संध्याकाळी 1 तास तुम्हाला फक्त सेल्फ स्टडीला बसावं लागतं. झालं. मग जो रिकाम्या वेळ राहिला त्यात काय? स्पोर्ट्स. कंपल्सरी स्पोर्ट्स आहेत मुलांना. प्रत्येकाला खेळावंच लागतं. काय स्पोर्ट्स आहेत? फुटबॉल आहे, हॉकी आहे, तुम्हाला त्या ठिकाणी क्रिकेट आहे, आर्चरी आहे, बॅडमिंटन आहे, बास्केटबॉल आहे. त्या ठिकाणी तुम्ही आर्चरी सारखे स्पोर्ट्स खेळू शकता. हॉर्स रायडिंग आहे, सगळ्यात जास्त मुलांना त्याची आवड असते. काय काय तर मुलं तास तास 2-2 तास त्या घोड्यावरून खाली उतरत नाही, एवढी आवड आहे. आम्हाला पालकांनी फोटो पाठवले, म्हणले सर त्या घोड्याचे मुखे घेतात, त्या घोड्याला सोडत नाहीत, सारखे जाऊन त्या आमच्या मुलाला ते वेळ लागले म्हणले. पण ते घोडे तेवढे चांगले आहेत, आम्ही पाहतोय सातारला. स्विमिंग पूल, काय मुलं कंटिन्यू स्विमिंगला जातात. तुम्ही नेटवर सर्च करा, फेसबुकला सर्च करा, चंद्रपूर सैनिक स्कूल पेरेंट्स ग्रुप म्हणून तुम्हाला एक पेज येईल, त्याच्यावर सगळे व्हिडिओ आहेत. आम्ही मागाही व्हिडिओ आणि फोटो पाठवले. इतका मोठा तो स्विमिंग पूल आहे, अगदी अद्ययावत आहेत. जिम तिथली पहा, त्या जिम मध्ये सगळ्या ऍडव्हान्स मशिनरी आहेत. मोठी मोठी एसी जिम आहे, मूव्ही थिएटर्स आहेत. प्रत्येक सैनिक स्कूलमध्ये मूव्हीज दाखवल्या जातात. सातारलाही थिएटर आहे, चंद्रपूरला पण आहे. तुम्हाला आता सातारला गेल्या वर्षी 300 करोडचा निधी आलाय. सगळं ऍडव्हान्स करणं चालू आहे, कारण सगळ्यात जुनं सातारा सैनिक स्कूल आहे. तो त्या बिल्डिंग वगैरे जुने आहेत, आता ते नवीन करणं चालू आहे. चंद्रपूर मागच्या 5 वर्षापूर्वी बनलंय. सगळी ग्राउंड इंटरनॅशनल मॅच सारखी ग्राउंड आहेत. इतके ऍडव्हान्स आहेत, मुलांना सुट्टी घरी यायला नको वाटतं. मुलं आत्ताच स्टेट लेवलला खेळून आली, पालक इतके खुश आहेत. म्हणजे माझा मुलगा स्टेट लेवलला खेळतो, माझा मुलगा बास्केटबॉल मध्ये आहे, माझी मुलगी बॅडमिंटन. अनुष्का गेल्या वर्षी चंद्रपूरला मुलींच्यातनं पहिली आली. सर म्हणले रोज 2-3 तास मी बॅडमिंटन खेळते, मला स्टेट लेवलला खेळायचं. ओके, लाईट गेली होती.
सो अभ्यास आम्ही विचारतो, बाळा मग तू एवढं खेळते तर अभ्यास कधी करते? सर म्हटले इथलं खूप सोपं आहे, काही अवघड नाही म्हटले. तेवढा जरी अभ्यास केला तरी चालतो म्हटले. मला आता CBSE ला 99% आहे. तुम्ही फक्त सांगा मार्क्स किती पाहिजे. अगस्त्य गुजर म्हणून एक मुलगा आहे आपल्या क्लासचा, सेकंड अटेम्प्ट त्याला तमिळनाडू सैनिक स्कूल मिळालं होतं, पहिल्या अटेम्प्टला मिळालं नव्हतं. भयंकर बास्केटबॉलचं वेळ त्याला. 1 वर्ष बास्केटबॉल आम्ही त्याचा बंद केला होता, फक्त क्लास करायला लावले. त्या मुलाला पहिल्याच वर्षी तमिळनाडूला स्पोर्ट्समध्ये 6 गोल्ड मेडल मिळाले. बेस्ट ऍथलीटचा अवॉर्ड मिळाला. म्हणजे जो फक्त बास्केटबॉल खेळायचा, तिथे गेल्यानंतर हॉकी खेळायला लागला, फुटबॉल खेळायला लागला, रनिंग मध्ये पार्टिसिपेट करायला लागले. पेरेंट्स म्हणल्यावर बाळा काय नुसता स्पोर्ट्ससाठी गेलाय काय, अभ्यासाचं बघ. म्हटलं किती पर्सेंट पाहिजे? म्हटलं ऍटलीस्ट 90+ तरी आली पाहिजे. 91 का 92% त्याने घेतलेच होता. म्हणजे मुलं एवढी कॉन्फिडन्स होतात की तुम्ही आम्हाला सांगाल तेवढी आम्ही तुम्हाला मार्क्स देऊ. त्या मुलाला जेव्हा सुट्टीवरती इथं आला होता, पेरेंट्सने शर्ट काढून दाखवलं, 6 पॅक्स ऍब्स त्या मुलाला पडायला लागलेले होते. अशी बॉडी त्याची डेव्हलप झाली. 7वीत गेलेला मुलगा. आताही तुमची मुलं बघा. सो हे सैनिक स्कूलमध्ये फक्त अभ्यासच आहे असं नाहीये. अभ्यासापेक्षा जास्त स्पोर्ट्स आहे. ते सरळ म्हणतात, येणारी मुलं स्पर्धेतून आली सो ती हुशार आहेत. त्यांना आम्हाला मेंटली फिजिकली टफ बनवायचं. सो तुम्हाला आतमध्ये भरपूर खेळायला मिळणार आहे. फक्त हे 8 महिने तुम्हाला कंट्रोल करावं लागणार आहे. तुमचे पेरेंट्स तुम्हाला स्विमिंगला रोज घेऊन जाऊ शकत नाहीत. सगळ्यांच्याच इथं सोसायटीत स्विमिंग पूल आहे असं नाहीये. हॉर्स रायडिंग तर खूप कमी मुलांना मिळत असेल. आतमध्ये आहे ते. आर्चरी आहे, शूटिंग आहे, बॅडमिंटनची सोय किती मुलांना आहे. तुम्हाला प्रत्येकाला कंपल्सरी स्पोर्ट्स आहे, त्यामुळे तुम्हाला आवड असो स्पोर्ट्सची किंवा नसो, तुम्हाला जाऊन आत खेळायचंय. तो सैनिक स्कूलला मुलं यासाठी जातात. चंद्रपूरला गेलेली मुलांना परत सातारा मिळते, नको म्हणतात, इथं स्पोर्ट्स चांगलं आहे. आणि पालकांना आता सांगतोय, मुलांच्या चॉईस आणि पालकांच्या चॉईस ह्या अशा नसतात की आम्हाला जवळच सैनिक स्कूल मिळेल किंवा आम्हाला जवळच पाहिजे. आता काही मुलं अशी आहेत ज्यांना अदर स्टेटला पहिल्याच राऊंडला आलंय, ज्यांनी सातारा नाकारलंय, चंद्रपूर नाकारलंय. आता अमन म्हणून एक मुलगा आहे, त्यांनी पंजाबचं सैनिक स्कूल घेतलं. नाही म्हणले सर आम्ही ते स्कूल बघितलंय, ते बेस्ट आहे, तिथल्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज चांगल्या आहेत, मला माझ्या मुलाला तिथं पाठवायचं. पहिल्या राऊंडला त्याला पंजाबला पाठवून दिलं. त्याच्यानंतर काही मुलं केरळला गेली. नाही सर आम्हाला केरळ खूप चांगलं वाटतंय, साऊथ साईडला इंग्लिश फ्लुएन्सी खूप चांगली असते. मग तिकडे काही मुलांना पाठवून दिलं. तर तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठेही मुलांना पाठवू शकता. मुलांना अभ्यासाबरोबर स्पोर्ट सुद्धा भरपूर आहे, सो मुलांनी सुद्धा त्या दृष्टीने अभ्यास करायला सुरुवात करा. आता मी तुम्हाला जे काही सांगितलं, कशाबद्दल? आपल्या अभ्यासाबद्दल, मेरिट बद्दल, आपल्या क्लासची मुलं मेरिटमध्ये किती आहेत त्याच्याबद्दल, त्याच्यानंतर सैनिक स्कूलची डॉक्युमेंट, मेडिकल प्रोसेस आणि सैनिक स्कूलला गेल्यानंतर फायदा काय. त्याच्यानंतर आपला जो दुसरा पार्ट आहे याच्यामध्ये तो आहे नवोदयचा. बरेचसे विद्यार्थी नवोदयला सुद्धा सिलेक्ट होतात. आम्ही पेरेंट्सला काय सांगतो, जर तुमची आर्थिक कॅपॅसिटी असेल, सैनिक स्कूल फ्री नाहीये, 2 लाख रुपये वर्षाला खर्च आहे, मी आत्ताच सांगतोय. आर्थिक परिस्थिती असेल आणि तुमचा मुलगा नवोदयला पण सिलेक्ट झालाय आणि सैनिक स्कूलला पण, तर मात्र तुम्ही त्याला सैनिक स्कूलला पाठवा. दोन्हीच्या ह्याच्यामध्ये फरक आहे क्वालिटीमध्ये, हे आम्ही क्लिअर सांगतो. आत्ताही भरपूर मुलं आहेत, गेल्या वर्षी पण होती जी दोन्हीकडे लागली. अगदी काय काय मुलं राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला पण सिलेक्ट झाले, RMS ला पण लागलाय, सैनिक स्कूलला पण लागलाय, नवोदयला पण लागलाय. आम्ही सांगतो सैनिक स्कूलला त्याला पाठवा. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, तुम्ही नवोदयसाठी मुलांना तयार करून घ्या, नवोदयला पाठवा. 12वी पर्यंत शिक्षण त्या ठिकाणी CBSE न फ्री आहे. पण नवोदयला 75% सीट्स ह्या ग्रामीणसाठी रिझर्व आहे आणि 25% शहरीसाठी. मग त्याच्यामध्ये थर्ड, फोर्थ, फिफ्थ तिन्ही वर्ष तुम्ही राहताय ते ठिकाण पण ग्रामीणमध्ये यावं आणि स्कूल पण ग्रामीणमध्ये यावं, तर ग्रामीणचा फायदा मिळतो. सो हे नवोदयच्या बाबतीत आहे. नवोदयचा फॉर्म भरताना अजून एक गोष्ट आहे की तुम्ही आता ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या ठिकाणचं ऍटलिस्ट रेंट न राहत असाल तर रेंट अग्रीमेंट तरी रजिस्टर हवं, तिथलं लाईट बिल तुमच्या नावावर येत असावं. असं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नवोदयला फॉर्म भरता येतो, ती एक्झाम देता येते. सो हा नवोदय आपण सैनिक स्कूलचा संपला की नवोदयचा पोर्शन कव्हर करून घेणार. नवोदय जानेवारीमध्ये होते, पूर्वी नवोदय एप्रिलला असायची, पण यावेळेस मात्र नवोदय लवकर होते. जानेवारीमध्येच नवोदय सैनिक स्कूल एक्झाम आहेत.
दोन्हीचे प्रिपरेशन करून घेतलं जातं. शेवटच्या टप्प्यात फक्त पालकांना आम्ही विचारतो की जास्त तुमचा फोकस कशावर आहे, सो ते पेपर जास्त आम्ही मुलांच्याकडून सोडवून घेतो. स्कॉलरशिप फेब्रुवारी एंडला असते. सो सैनिक स्कूल संपल्यानंतर आपला क्लास तसाच कंटिन्यू राहतो. जे विद्यार्थी 5वी मध्ये आहेत, ज्यांनी स्कॉलरशिप फॉर्म भरलाय, त्यांचा क्लास पुढे 1.5 महिना चालतो. ठीक आहे. सो ह्या सगळे तुम्हाला सैनिक स्कूलची माहिती सांगितलेली आहे. पालकांनी थोडं सिरियसली वर्कआउट करायला घ्या. आता आपण काही पालकांचे क्वेश्चन आन्सर घेऊ, पण क्वेश्चन आन्सर मला कशावर पाहिजे तुम्हाला सांगतो. तुम्हाला मेडिकल मधला काय डाऊट असेल किंवा डॉक्युमेंटेशनचा, तर तेवढंच विचारा. तुमचा मुलगा अभ्यास करत नसेल, आम्हाला इंडिव्हिज्युअली सांगा, आम्ही त्यांच्याशी बोलू. किंवा आता काही पालक असेही आहेत, तुम्हाला हेही सांगतो की आपल्या इन्स्टिट्यूटच्या काही शाखा आहेत, तर तुम्ही मीटिंग नंतर ग्रुपवर सांगू शकता, मेसेज करून की आम्ही या जिल्ह्यातले आहोत, इथं शाखा आहे का, आम्ही ऑफलाईनला इथं जाऊ शकतो का, किंवा आम्हाला हॉस्टेल जायचंय. आम्ही तुम्हाला ती समोरनं फोन करून उत्तरं देऊ की नाही सर 1.5 महिना आहे आम्हाला, आम्ही सातारा लिहू शकतो का, आम्ही इकडे जाऊ शकतो का. या गोष्टी विचारत बसू नका, ते अलाउड आहेच. तुम्हाला फक्त ग्रुपवर तुमचा जिल्हा आम्हाला टाकावा लागेल आणि तुम्हाला ऑफलाईनला जायचं असेल तर सांगावं लागेल, आम्ही ते तुम्हाला आन्सर देऊ. आता फक्त मेडिकल आणि तुमचं डॉक्युमेंटेशन तुम्हाला क्लिअर केलंयच मी. त्यातच काय प्रॉब्लेम असेल तर हँड रेज करा, आपण तेवढे क्वेश्चन आन्सर्स घेऊया. आहे का कुणाला त्याच्यामध्ये काय? दुसरे पेरेंट्स बोला. रुद्रचं आहे ना बर्थ सर्टिफिकेट वर इंग्लिश मध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, तर ती चेंज करून घ्यावी का? स्कूलमध्ये कशी लावली आहे तुम्ही? स्कूलमध्ये तेच सर्टिफिकेट लावलंय ना बर्थ डेटचं. मग मिस्टेक कशी आहे म्हणताय? कारण जे तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती आहे का, बर्थ सर्टिफिकेटवरती आहे, तेच हा आधार कार्डवर असेल, ते स्कूलमध्ये असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. नाही, पण आधार कार्ड आणि बर्थ सर्टिफिकेटचं स्पेलिंग मिस्टेक आहे. मग ते आधार कार्ड चेंज करता येईल, बर्थ सर्टिफिकेट नाही चेंज. मग आधार कार्डचं चेंज करून घ्यावं का? हा, आधार कार्ड चेंज करून घ्या, ते सोपं आहे. ओके. आणि एक सांगितलं तुम्ही गुडघ्यांचं परत एक्सप्लेन करता का? नॉकनी म्हणून युट्यूबला नुसतं सर्च करा. नॉकनी का? नॉकनी म्हटलं की तुम्हाला युट्यूबचे भरपूर व्हिडिओ मिळतील, तेवढं वर्कआउट करून घेतलं की होऊन जातं. ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू सर. स्वराचे पेरेंट्स बोला. सर, बुकचे आपले बुक्स आहेत का काही सैनिक स्कूलचे, ते कोणते आणि त्याचं साल कोणतं हवंय? गेल्या बघा आता वर्षी नवीन सांगतो, नवीन बुक्स अजून मार्केटमध्ये आलेली नाही. जी गेल्या वर्षीची आहेत तीच आहेत, ती चालतात. पण काय होतं, ऍटलिस्ट काहीतरी अपडेट करून यावं. आता आर्यंत उपकार ही प्रकाशन आपण फॉलो करतो, पण त्यांची मागच्या 2-3 वर्षात आहे ती पुस्तकं, त्यात फक्त नवीन वर्षात पेपर ऍड करतात, देतात. रेडियन्सने यावेळेस अपडेट करून पुस्तक दिलेलं आहे. आपण तुम्हाला सांगतो कुठली कुठली बुक्स घ्यायची, आत्ता सगळी घेऊ नका, आत्ता फक्त एक घ्या आणि ऑगस्ट नंतर पुढची पुस्तक घ्यायला सुरुवात करा. आर्यंत, उपकार, रेडियन्स, अगरवाल, तुमच्याकडे दिशा, ही तुमच्याकडे पुस्तकं असायला पाहिजे. आपण पेपर भरपूर घेतो, म्हणजे नाही म्हणजे 10,000 प्रश्न तुमची मुलं सोडवतील. ओके. मग हे ठीक आहे. सर कुठे आपल्या इथे सातारमध्ये भेटल? सातारमध्ये मिळतात, ऑनलाईन मिळतात, अमेझॉनवर टाका, तुम्हाला मिळून जाईल. ओके ओके सर, थँक्यू सर. जान्हवीचे पेरेंट्स बोला. सर नमस्कार. नमस्कार. सर डॉक्युमेंट्स मध्ये बाकी सगळं समजलं, जे सर्व्हिंग सर्टिफिकेट पाहिजे सर्व्हिंग पर्सन साठी, हा, त्याच्यामध्ये डिफेन्स सिव्हिलियनचं सर्टिफिकेट चालेल का? त्यांना काय कन्सेशन? नाही चालत, नाही चालत. ते नाही ना, डिफेन्स सिव्हिलियनचं काही संबंध नाही ना याच्यात? नाही नाही नाही. फक्त कंबाटवाले जे काय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कंबाट आहेत त्यांनाच फक्त? हो. अच्छा अच्छा, ठीक आहे सर, तो एक डाऊट होता. आणि बुक्स बद्दल आता कुठल्या तरी पॅरेंट्सने विचारलं, तर हे बाकीच्या पब्लिकेशनचे तुम्ही जे सांगतात तसे बुक्स आम्ही घेत बसण्यापेक्षा आय कॅन अकॅडमी तर्फे या सगळ्यांचं मिळून एक कॉमन बुक तयार करून प्रोव्हाइड केलं तर बरं होईल आम्हाला, असं वाटतंय. त्याबद्दल तुमचं काय मत? सर, आम्ही बुक्स यासाठी सांगतो की एकदा पोर्शन शिकवून झाला की आपले रोज पेपर होणार आहेत. आम्ही दिलेलं मटेरियल सुद्धा कधी कधी मुलांना कमी पडतं. सो आम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी म्हणून तुम्हाला सांगतो ती घ्या, ते तुम्हाला अंदाज येईल नंतर. 200, 250, 300 रुपयाला बुक्स येतात, पण सगळं एकत्र करता येत नाही. फक्त प्रॅक्टिससाठी एक्स्ट्रा एक्झाम्पल एवढाच त्या बुक्सचा उपयोग आहे. बाकी आपलं मटेरियल पोर्शन सगळं आपलं वेगळं आहे.
इव्हन यावेळेस आम्ही रेडियन्सवाल्यांना सांगितलं, त्यांनी आमच्या ऐक्यांचे फ्रंट आणि बॅकला पेजेस लावून त्यांनी स्पेशल बुक्स बनवून दिलेत सुद्धा. ते आम्ही ऑफलाईनला किंवा रेसिडेन्सला देतोय. ऑनलाईन ते शक्य होत नाही तिथपर्यंत पोहोचवणं. रेडियन्सवाल्यांनी अपडेट करून लवकर बुक दिलं यावेळेस, की सर आम्ही तुमच्या अकॅडमीत भरपूर मुलं आहेत, तुमच्या अकॅडमीची माहिती त्यात देऊन आम्ही तुमच्यासाठी स्पेशली नाही, आम्ही म्हटलं आम्हाला ऍडव्हान्स पाहिजे, गेल्या वर्षी बुक्सपेक्षा प्रश्न वेगळे अजून पाहिजेत, तर तसं त्यांनी बुक्स बनवून दिलेलं आहे रेडियन्स. अच्छा, मग ठीक आहे. काय सर, आज काय तर बुक्स आणखी डेव्हलप करून जर भेटले तर बरं होतील असं वाटतंय. सर म्हणजे काय बुक्सपेक्षा पेपर, ऐका की सर, बुक्स मध्ये काय होतं, टॉपिक वाईज अभ्यास होतो. तुम्ही कुठलेही बुक्स घ्या, त्या बुक्स मध्ये किती आहेत, 50 प्रश्न आहेत. सर आम्ही तुम्हाला 200-250 पेपर देणार आहे. म्हणजे बुक्सच्या माध्यमातून मांडायचंय ना, ते सगळं पेपरच्या माध्यमातून तुम्हाला दिलंय. तुम्हाला ते संपणार नाही. टॉपिक वाईज एक्झाम्पल्स असो, आम्ही सगळी बुक्स फॉलो करतो, पण बुक्स मधला रेडीमेड प्रश्न तुम्हाला द्यायचा, बरोबर. त्याच्या ऐवजी आम्ही काय करतो, ते सांगतो तुम्ही विकत घ्या आणि करा, ते सोडून आम्ही तुम्हाला तेवढे प्रश्न देतो बरोबर एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी. कारण बरेचसे पालक घेतात बुक्स, मग त्या बुक्स मधला त्याचा फोटो काढून पाठवणं आम्हाला काही अवघड नाहीये. बरोबर ठीक आहे. चालेल. आणि मेडिकल सर, म्हणजे तुम्ही म्हणला तसं सजेस्ट केलं की चांगलं आहे की आतापासून जर सिव्हिल हॉस्पिटल जर मेडिकल करून घेतलं तर थोडा आपला अंदाज येईल ना. 100% सर, खूप फरक पडतो. ठीक आहे. तसं जर सातारा सिव्हिल चे जे लोक आहेत ते कोऑपरेटिव्ह आहेत, म्हणजे सातारा सिव्हिल करतात ना सर, जायचंय आणि पहिला केस पेपर काढायचा आहे. केस पेपर काढला असेल त्यांना चेक करावंच लागतं डॉक्टरांना, त्यांचं ते कामच आहे आणि करतात ते. बरोबर आहे. इव्हन चालेल. आता आम्ही मेडिकल चालू आहेत ना, ज्याला मेडिकलची डेट उद्या आली ना, त्याला 2 दिवस आधी आम्ही इथं बोलवून घेतोय सातारला, जाते डोळे चेक करून ये. ते म्हणत नाहीत की तुला 2 दिवसांनी तुझं मेडिकल आहे, तू आज का आलाय. चेक करून घेतात, मग 2 दिवस आधीच कळते की बाबा आपण फिट आहे. बरोबर आहे. चालेल. नाही, धन्यवाद सर. आणि अशी काही मीटिंग आपली एखादी ऑफलाईन वगैरे होऊ शकते काय सातारमध्ये, जे सर पॅरेंट्स ऑफलाईन सातारला मीटिंग कंटिन्यू चालू असतात 1.5-2 महिन्यात. म्हणजे आम्ही ऑनलाईन वाले येऊ शकतो, जॉईन करू शकतो येऊ वगैरे काय? शकता, कंटिन्यू मीटिंग चालू असतात. अच्छा, धन्यवाद सर. ठीक आहे सर, धन्यवाद. हॅलो, बोला. हा बोला सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. खूप छान माहिती दिली आपण. आम्ही आता रेफरन्स साठी ना सैनिकी स्कूलचं आर्यनचं पब्लिकेशनचं बुक वापरत होतो. तर आता असू द्या, तेच आता आता असू द्या, 2-1 महिन्याने बाकीचे बुक्स घ्या. टॉपिक वाईज तुम्हाला पेपर हे भरपूर मिळून जाईल आपल्याला. बाकीचे बुक्स अजून 1 महिना-2 महिन्याने घ्या, आता नका घेऊ. ओके, म्हणजे त्यावेळी आम्हाला कळेल का म्हणजे कोणत्या पब्लिकेशनचे बुक्स वापरायचे, कोणत्या सब्जेक्ट येस वगैरे? येस येस येस, सगळं आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. ओके, ठीक आहे. थँक्यू. बोला. नमस्ते सर. हा बोला. सर, आमच्या मुलाचा डोळ्याचा आवाज प्रॉब्लेम आहे, त्याला चष्मा आवाज लागलेला आहे. आवाज थोडा कट होतोय. हॅलो, हा बोला. हॅलो. हा बोला की. त्याचा चष्मा लागलेला आहे, त्याचं व्हिजन 6/6 आहे. 6/6 आहे व्हिजन, पण 6 नंबर by 6 चालतंय. -75 आहे. तेही चालतंय, पण ते वाढवून देऊ नका. शक्य झालं तर ऑफलाईन किंवा रेसिडेन्शियल क्लास बघा. आता सध्या तो ऑनलाईन क्लास करतोय सर. सांगतोय शक्य असेल तर तुम्ही ते बघा. आता ज्या मुलीला मला सांगितलं, जी मुलगी राज्यात पहिली आली, ती ऑलरेडी वर्षभर चष्मा घालते, त्याने चष्मा घालूनच ऑनलाईन क्लास वर्षभर केला, तरी ही मुलगी मेडिकलला फिट आहे. पण त्यांनी काळजी घेतली. 2-2 महिन्याला त्यांनी डोळे चेक करून घेतलेले. तर तुम्हाला ते करावं. ठीक आहे. हो. आता म्हणजे मागच्या 4 महिन्यापूर्वीच समजलं चष्मा आहे म्हणून, त्याच्या अगोदर नव्हता चष्मा. कंटिन्यू वापरा. हो, कंटिन्यू वापरा. येस. ओके. हॅलो सर. अजिंक्यचे पेरेंट्स बोला. सर, अजिंक्यचं ना आधार कार्ड फिजिकली आलेलं नाहीये, तर त्यांनी ते पीव्हीसी कार्ड पाठवलंय, तर ते चालेल का? ऑनलाईन कॉपी डाउनलोड केली तरी चालते. अच्छा, ठीक. ऑनलाईन कॉपी डाउनलोड केली तरी चालेल. बोला. हा हा बोला. सर, मला एक शंका होती. मला फक्त एससी साठी जरा डॉक्युमेंट एकदा परत रिपीट करता सर? जी डॉक्युमेंट सगळ्यांना लागणार आहेत कॉमन, ती आहे डोमासाईल सर्टिफिकेट, हा. बर्थ सर्टिफिकेट झेरॉक्स, ओके. आधार कार्ड. हा. 3 सगळ्यांनाच लागणार. त्यानंतर फक्त एससी कॅटेगरीचं सेंट्रलचं सर्टिफिकेट झालं. ठीक आहे. ओके सर, थँक्यू.
थँक्यू सर. ओके. हॅलो सर, बोला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मी काय म्हणते सर, याचं वेट खूप कमी आहे, तर मेडिकल मध्ये वगैरे येईल का बरोबर? 25 पेक्षा कमी आहे का? हो, 19 आहे त्याचं वेट आता सध्या. थोडं डॉक्टरांना दाखवा. 25 किंवा 25 प्लस तरी पाहिजे. हाईटला अनुसरून वेट लागतं. वेट खूप जास्त असलं म्हणून अनफिट करत नाही, पण खूप कमी सुद्धा नसावं. मुलींचं 22, 23 चालतंय, पण मुलांचं 25 पर्यंत पाहिजे. आणि थोडं workout करून. आणि डोमेसियल सर्टिफिकेट त्याच्या पप्पाची जर दिली तर चालेल का सर? त्याची तर निघणार नाही आता. का नाही निघणार? दोघांची लागेल का? वडिलांची अल्टरनेट आहे, मुलाची लागणारच. बरं ठीक आहे सर. थँक्यू सर. शर्विलचे पेरेंट्स बोला. हा सर, शार्विलचा एनटीबी मध्ये तो येतो, तर त्याचं नॉन OBC. क्रिमिनल लागेल का? लागणार ना. ओबीसी मध्ये सेंट्रलचं काढायचं. सेंट्रलला ह्या सगळ्या कास्ट ओबीसी येतात. आम्ही त्या ठिकाणी वाणी आहोत, आम्ही माळी आहोत, किंवा आम्ही कुणबी आहोत, आम्ही धनगर आहोत, ते सगळं स्टेटला. सेंट्रलला ओबीसी मध्ये. इथं आर्थिक बरं. मागास म्हणून आहात तर तुम्हाला रिझर्वेशन नाही. ज्या स्पेशल कॅटेगरी आहेत त्यांना. सो अच्छा, सेंट्रलचं अच्छा. ओबीसी काढून घ्यायचं. त्यांना कुणबी मिळाले त्यांनी पण सेंट्रलचं ओबीसी काढून घ्या. ठीक ठीक आहे. आहे? ओके ओके, थँक्यू. ध्रुवचे पेरेंट्स बोला. हॅलो, नमस्ते सर. बोला. नमस्कार. हा सर, ते गुडघ्यांबद्दल काय सांगितलं ते एकदा सांगा. म्हणजे काय सर्च करायचं? नॉकनी. त्याला नॉकनी इंग्लिशमध्ये का? नॉकनी म्हणतात. हा, नॉकनी म्हणतात. नॉकनी टाकले की भरपूर व्हिडिओ येतील. स्पेलिंग टाईप करता येत नसेल, युट्यूबला सोय आहे, बाजूला आवाजाचं बटन आहे, दाबून धरायचं, नॉकनी शब्द बोलायचा, ऑटोमॅटिक व्हिडिओ येतील. चालेल चालेल. ठीक. निमिषचे पेरेंट्स बोला. नमस्कार सर. निमितचं नमस्कार. राईट हँड आहे, थोडासा क्रॉस आहे. तर मी फिजिओ वगैरे केली आहे, पण इन केस मेडिकल मध्ये काढू शकतील त्याला फ्युचर मध्ये? हे बघा कसं आहे माहितीये का, तुम्हाला आहे त्या तुमच्या जिल्ह्यात दाखवलं, ते डॉक्टर म्हटले ओके, कारण त्यांना माहित नसतं सैनिक स्कूलला काय पाहिजे. सो तुम्ही इथं बरोबर. यायचं आणि चेक करून घ्यायचं. ओके ओके, ठीक आहे सर. थँक्यू. आर्यनचे पेरेंट्स बोला. नमस्ते सर. नमस्कार. सर, माझे मिस्टर जसं इथे डिफेन्सला, आम्ही आर्मीला, आता सध्या पोस्टिंग यांची भुजला आहे, तर आम्ही पण इथे भुजला आहे, गुजरातला. तर फॉर्म त्यात पुढे चालून ते एक्झामचे त्याची काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना? काही नाही. कित्येक पालक आहेत जे आता युपीला आहेत, किंवा राजस्थानला कोण पोस्टिंग आहे, अरुणाचलला पोस्टिंग आहे, काही प्रॉब्लेम नाही. सर, मग त्याचं आता सध्या इथे जर मेडिकल आम्ही डिफेन्सच्या इथे केलं, त्याचे डोळे आणि पायाचं वगैरे, तर चालेल का ते? चालेल ना. तुमच्या कमांड हॉस्पिटल करून घ्या, कारण ते खूप कमांड strictly हॉस्पिटल. हो सर, ठीक आहे सर. थँक्यू सर. बोला. हॅलो. हा बोला सर. सर, मला एक विचारायचं होतं की आता आम्ही राहतो सांगलीला आणि आमचं गाव सातारा आहे. इथं आम्ही रेंटवरतीच राहतो. सध्या नोटराइज्ड रेंट अग्रीमेंट आहे, तर ते चालतं का? रजिस्टर लागेल कंपल्सरी? रजिस्टर लागणार सर, तर नवोदयचा फॉर्म भरता येईल सांगलीमधून, नाहीतर नाही भरता येणार. ओके ओके. आणि इथं सांगलीमध्ये सध्या शाळा असतील तर सातारा नवोदयसाठी फॉर्म भरू शकतो का? जर नाही. डोमेसाईल सातारा नाही, असेल तर? तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये शिकताय त्याच जिल्ह्यातल्या नवोदयसाठी फॉर्म भरता येतो. चालेल चालेल, ठीक आहे सर. ओके. श्रीरंगचे पेरेंट्स बोला. अनम्यूट करून बोला श्रीरंगचे पेरेंट्स. ठीक आहे, अनम्यूट नाही होत आहे तुमचं. तुम्ही नंतर इंडिव्हिज्युअली आम्हाला विचारू शकता, आम्ही ग्रुपवर. हा झालाय, बोला. हॅलो सर, बोला. मी श्रीरंगची मम्मी बोलतेय. हा, हॅलो आवाज येतोय मॅडम, सर, बोला. आम्ही गुजरातमध्ये राहतो.
बर आम्ही गुजरातमध्ये राहतो तर मेडिकल इकडचं पाहिजे की आपलं सातारचं किंवा महाराष्ट्राचं करावं लागणार? नाही नाही, ज्यावेळेस तुम्ही सैनिक स्कूलला सिलेक्ट होणार ना, गुजरातमध्ये बालाचडीला सैनिक स्कूल आहे. समजा तुम्ही अच्छा. तिथं तुम्हाला राहायचंय तर तुम्ही बालाचडीचा फॉर्म भरला, अदर स्टेटमध्ये सिलेक्शन झालं तर तिथंच बालाचडीला मेडिकल होणार आणि तिथं तुमचा मुलगा शिकणार. तर तुम्हाला जर महाराष्ट्रात त्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर महाराष्ट्रात होणार. अच्छा. नाही नाही, आता तात्पुरतं मी इकडे आपलं सातारला ऍडमिशन घेतलेलं आहे त्याचं आयकॅनला सातारला ऍडमिशन घेतलेलं आहे. बर, तुम्हाला मेडिकल करून घ्यायचं असेल तर तुम्ही ते सातारला करून घ्या सिव्हिलला. ओके सर, आता आम्ही नेक्स्ट मंथ मध्ये येणार आहे मी त्याला पोचवायला, तर तेव्हा करून देतील का ते? देतील ना. तरी साधारण किती वेळ लागणार सर? कारण की मला मग पुढचं शेड्यूल सेट करायसाठी. ते डॉक्टरांच्यावर डिपेंड असतं. पण सकाळी तुम्ही केस पेपर 8ला काढला तर कदाचित 12, 1, 2 वाजता पण होईल. कधी कधी डॉक्टर म्हणतात मला आत्ता वेळ नाही, 4 वाजता या. डॉक्टरांच्यावर डिपेंड आहे ते. ओके ओके ओके, चालेल, थँक्यू. ठीक आहे. सगळ्यांचे क्वेश्चन झालेले आहेत. सांगितल्याप्रमाणे फक्त अभ्यास करायला घ्या. 100% तुमची मुलं मेरिटमध्ये असतील. आम्ही ग्रुपमध्ये मेरिट लिस्ट गेल्या आता या वर्षीच्या आलेल्या ऑल इंडिया आणि स्टेट वाईजच्या पाठवून देऊ. ते बघा एका मार्कावर किती विद्यार्थी आहेत. थोडं सिरियसली आपल्या मुलांना करायला. ठीक आहे. अजून कोणाचे काही क्वेश्चन राहिले असतील तर तुम्ही आम्हाला ग्रुपमध्ये पाठवा. आम्ही तुम्हाला इंडिव्हिज्युअली कॉल करून तुमच्या क्वेश्चनचे डाऊट संपवून देऊ. ठीक आहे.